विज्ञानेश्वर यावानर्थ उदपाने यवानर्थ उदपाने यवानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके सर्वतः संप्लुतोदके 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 तावान् सर्वेषु वेदेषु तावान् सर्वेषु वेदेषु तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ब्राह्मणस्य विजानतः ब्राह्मणस्य विजानतः यावत् अर्थ उदपाने सर्वथा संप्लुतोदके सर्वथा संप्लुतोदके संपूर्ण जलमय सृष्टी झाली कारण संपूर्ण पाणीच पाणी झाली कुणीकडे सर्वथा संप्लुतोदके म्हणजे काय झालं पाणीच पाणी झालं पण यावन अर्था उदपाने जेवढं आपल्याला लागतं तेवढंच आपण घेतो ना सर्वच घेतो जेवढं लागेल दुसरा अध्याय शेवट श्लोकाला दुसरा अध्याय सापडाय का म्हणजे संपूर्ण जलमय सृष्टी झाली आपण सर्व घेतो का आपल्या कामापुरतं घेतो पाणी कामापुरतं संपूर्ण जलमय सृष्टी झाली तरी सुद्धा आपण कामापुरतं घेतो तावान सर्व वेदेषु ब्राह्मणेषु विजानतः हे उदाहरण झालं बरं का तावान सर्वेषु वेदेषु तावान त्याप्रमाणे सर्वेषु वेदेषु सर्व वेदामध्ये सर्व आहेत नाही ज्ञानकांड आहे ज्ञान आहे कर्म आहे सर्व आहे उपासना आहे वेदेषु ब्राह्मणेषु विजानतः पण स्वर्गाधिक फलाचा न घेताना ब्रह्म साक्षात्काराचा जो अंतर्भूत भाग आहे पुरुषा ज्ञानाचा अंतर्भूत भाग आहे त्या घ्यायचा काय करायचा ब्रह्म ज्ञानाकरता लागणारं जे सामग्री ती घ्यायची कर्म घ्यायची काय गरज नाही म्हणे तसं पाणी जरी संपूर्ण पाणी कोणीकडे पाणीच पाणी मग आपण लागलं तेवढं घेतो का सर्व घेतो ते पाणी लागलं तेवढं घेतो आपण तशा पण तरी वेद बहुत बोलले वेद सुटले तरी आपण इथं आपली त्याची घेतली तरी वेदे बहुत बोलले वेदाने पुष्कळ सांगितलं काय केलं पुष्कळ सांगितलं ज्ञानकांड सांगितलं ज्ञान सांगितलं कर्म सांगितलं सर्व सांगितलं वेदे बहुत बोलली वेद भेद सुचले अनेक प्रकार भेद सांगितले वेदाने तरी आपण इथं आपली तेच घेतली आपल्याला जे हिताचं आहे तेच आपण घ्यायचं बाकी पंचायत करत बसायची नाही कसं त्याच्याकरता उदाहरण देतात जैसा आपल्याकडे लागेल असंही असेही मार्ग दिसते तरी ती तुले काय चालली सांगी मज जैसा प्रगटल्या गबस्ती जसा सूर्य उगायला आला उदवला बघ गबस्ती म्हणजे काय सूर्य नारायण गबस्ती म्हणजे काय सूर्य उदयाला आला काय झाला जैसा प्रगटल्या गबस्ती म्हणजे सूर्य उगवला असे मार्ग दिसते म्हणजे अनेक मार्ग दिसतात सूर्य उगवल्याबरोबर अनेक मार्ग दिसतात मग तेवढ्या मार्गाने चालतो का मनुष्य नाही जेवढे जरी मार्ग सरळ रस्त्याने फिरत राहतो नाही ज्या रस्त्याला त्या रस्त्यात जातो कळलं तरी ते तुला काय चालेल ते सांगे मग जेवढे रस्ते दिले मी ते का चालत राहायचं का दिवसभर चालत म्हणजे उदाहरण कसं करायला सांगितलं वेदात पुष्कळ सांगितलंय कर्मकांड वगैरे पण सर्व आपण घ्यायची काय गरज आहे काय म्हणजे रस्ते जरी दिसले सर्व तरी सर्व रस्त्याने चालायची काय गरज आहे का आपल्या ज्या कामाचा रस्त्याने चालायचं चालू का लक्षात तेच उदाहरण सांगतो का उदकमय सकळ जरी झाले माहिती तरी आपण घेतो एवढं आर्थिक जोगी का उदकमय सकळ उदक म्हणजे पाणी सर्व जलमय झालं जिकडं तिकडं पाणी मग आपलं पिण्यापुरतं आपण घेतो का सर्व घेतो तरी आपण घेतो केवळ आर्थिक जोगी आपली जेवढी गरज आहे तेवढंच आपण काय करतो पाणी घेतो काय करतो आपण तेवढंच पाणी घेतो तसे ज्ञानी जे होते ते वेदार्थ विवृत्ती मग आपली सिद्धी स्वीकारायची असली तुझे तसे ज्ञानी जे होती त्याप्रमाणे जे ज्ञानी लोक असतात ते वेदार्थ ते विवृत्ती म्हणजे वेदाचा अभ्यास करतात वेदाचा विचार करतात काय करतात वेदाचा त्याच्यामध्ये काम्य कर्म निषिद्ध कर्म हे सर्व सांगितलेत ना त्याच्यामध्ये निष्काम कर्म उपासना आत्मज्ञान सर्व सांगितलं नाही मग आता काम्य कर्माची काय गरज आहे का निषिद्ध कर्माची काय गरज आहे का काहीच नाही वेदार्थ विचार येतील मग अपेक्षित स्वीकारायचं शाश्वत खरं जे ज्ञान आहे मुक्त होण्याचं ते फक्त त्या वेदातून घेतात तो ज्ञानी आला
कर्मण्येवाधिकारस्ते 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 मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा कर्मफल हेतुर्भु महाकर्मफल हेतुर्भु माते संगोष्ठो कर्मणि माते संगोष्ठो कर्मणि माते संगोष्ठो कर्मणि कर्मणि एव अधिकाराः ते कर्मणि एव अधिकाराः. ते पुस्तक कशामुळे शिकत नाही रे? हे बघ पुस्तकात किती पुस्तक हो फलेषु आहे का नाही सत्यम बहुत कर्माणि कर्मं कर्मे कर्माणि अधिकाराः प्रथमाः. ते पुस्तक कशामुळे बंद करून टाकलं? कशामुळे शिकत नाही शिकतो. कर्मणि एव अधिकाराः. बरं कसं आहे बघा मस्त. ते कर्मणि एव अधिकाराः म्हणजे अर्जुना तुझा कर्माचाच अधिकार आहे. कशाचा अधिकार आहे? कर्माचा. कर्माचाच तुझा अधिकार आहे. मा फले सुखदाचन. मा म्हणजे नको, फलामध्ये तुझा अधिकार नाही. मा कर्म फल हेतु घोर माते संतुष्ट कर्म. मा कर्म फल हेतु म्हणजे कर्मा फल हेतू हो म्हणजे फलाला कारणीभूत बरं का. कर्मफलाची अपेक्षा करायची नाही. माते संघ हा कर्मणी या असणाऱ्या कर्माचे तू संघा असतो अकर्मानी. पण अकर्म कर म्हणजे कर्म न करता तू नाही. मग कर्म कर पण फलाची अपेक्षा करू नको. अलग लक्षात. कर्म करायचं पण कर्मफलाची काय करायची नाही म्हणे अपेक्षा करायची. आशा करायची नाही. म्हणून ऐके पारता याची पण राह पाहता हो याचा सो कर्म. म्हणून ऐके पारता अर्जुन ऐक आता याची पारा पाहता याचा विचार करत असतो. उचित हो याचा सो कर्म. आपलं कर्म हे तुला योग्य आहे. काय आहे? आपलं कर्म योग्य आहे. आम्ही समस्त विचारले तो ऐशीची म्हणाली जे न सांगितलं आपले विहित कर्म. आम्ही समस्त विचारले सर्व आणि सर्वचा विचार केला भगवान म्हणतात ऐसेच म्हणणं हे म्हणा आले असं आमच्या मनात आलं. ने जे न सांगितले आपले विहित कर्माचा त्याग करू नये. काय करू नये? विहित कर्माचा त्याग करू. विहित आणि निषेध दोन प्रकारचं कर्म. विहित म्हणजे चांगले, विहित म्हणजे चांगलं, निषेध म्हणजे वाईट. न सांगतो आपले विहित कर्माचा तू त्याग करायचा नाही तर करत राहायचं कर्म. परी कर्मफळे आसनं करावी आणि कुकर्मी संगत न व्हावी हे शेतकऱ्याच्या वेळी हेतुविनं. आणि परी कर्मफळे आसनं करावी. कर्म करायचं पण कर्मफलाची अपेक्षा करायची नाही. आलं लक्षात? काय लक्षात आलं? कर्म करायचं पण कर्मफलाची काय करायची नाही अपेक्षा करायची. निष्काम कर्म करायचं म्हणजे काम करायचं. नोकरी करायची पैसे मागायचे त्या माणसाला काय करायचं नाही. नोकरी करायची पैसे मागायचे जमल का? अरे नोकरी करायची पण पैसे मागायचे माहिती आहे माणसाला अजिबात नाही. जमल का? हे नाही. रोजन द्यायचं पैसे मागायचे नाही. जमल का? ते काय खायचं हा विषय नाही. फक्त ते निष्काम कर्म सांगतात. काय सांगतात? निष्काम कर्म. तुम्ही कसं जगायचं प्रमाणे तुम्ही ठरवायचं पण निष्काम कर्माचा योग सांगायला. निष्काम जर सेवा केली ते माणूस पण मरून देणार नाही आपल्याला. उपाशी राहून देणार नाही थोडक्यात. मोफत जर आपण त्याची इथं काम केलं समोर मग निष्काम तो पण मोबदला देणारच ना. निष्काम कर्म परी कर्मफळे आसनं करावी. कर्मफळाची अपेक्षा करायची नाही. कर्म करायचं पण फलाची अपेक्षा करायची नाही. आणि कुकर्मे संगत न व्हावी. आपण वाईट कर्म करायचं नाही. पुन्हा कुकर्म म्हणजे काय? वाईट कर्म. वाईट कर्मही करायचं नाही. कर्म निष्काम विहित कर्म करायचं पण ते कसं करायचं? निष्काम कर्म करायचं. हे सत्क्रिय आचारावी हेतुविन. बस कुठलंही असणाऱ्या अंतःकरणामध्ये कुठली भावना नेव ठेवताना ते आचरणानं काम कर्म करत राहायचं. योगस्तत्पुरु कर्माणि
योगस्तु कुरु कर्माणि योगस्तु कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय संगं त्यक्त्वा धनंजय संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते समत्वं योग उच्यते समत्वं योग उच्यते योगस्थ कुरु कर्माणी कर्माणी योगस्थ तू योगामध्ये स्थिर होऊन तू काय कर कर्म कर संगम त्यक्त्वा धनंजय हे नंदे संगम त्यक्त्वा संग टाकून तू कर्म कर सिद्धे सिद्ध सम भूत्वा आणि होणं न होणं समाभूता सारखं होऊन समत्वम योग उच्यते त्याला योग असं म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं योग सिद्धी असिद्धी होणं न होणं हे असं याच्यामध्ये समानता असण्याला काय म्हणतात मग योग असं म्हणतात काय म्हणतात योग कर्माची सिद्धी झाली काय असिद्धी झाली काय काही असणार याला मनात न आणणं त्याला योग असं म्हणतात तो योगयुक्त होणे फळाचा संग टाकून मग अर्जुनाची देवणी करी केली तो योगयुक्त होणू तो योगयुक्त हो म्हणजे काय झालं तरी ठीक नाही झालं तरी ठीक जसं असन त्या परिस्थितीमध्ये राहून असं काय योगयुक्त होणे फळाचा संग टाकून फळाचा संग ते काय कर टाकून दे काय कर टाकून दे कळलं का तुम्हाला नोकरी करायची पण पगार मागायची नाही जमन का मजुरीने जायचं पण काय करायचं नाही पैसे मागायचे नाही जमन का हे परवड का नाही परवडणार पण इथं सांगतो तुम्हाला गोष्ट सांगतो लक्ष दे काय झालं असा एक मुलगा होता तिथे त्यांनी काम पाहायला करता सुरुवात केली इकडे पाय तिकडे काम भेटल्यानंतर त्या मालकाने तुला काय पाहिजे बा मला काहीच नका देऊ फक्त पोटाला भाकरी द्या खायला अंगाला कपडा द्या तो त्याच्याकडे जे कामाला राहायला पैसे मागायचंच नाही महिना झाले 2 महिने झाले 4 महिने झाले 6 वर्ष काही मागायचंच नाही त्या ग्रस्ताला असं वाटलं मला काय चांगलं कोणी इमानदारपणा असं करता त्यांनी 1-2 वर्ष गेले लहानाचा मोठा झाला पोरगा काही पैसे नाही फुकट सेवा करतो आणि विश्वास पुन्हा मग त्या ग्रस्ताच्या लक्षात आलं तो श्रीमंत होता माझ्या म्हणला हिने आपल्याकडून काहीच घेतलं नाही मग त्याला घरदार नाही पुन्हा त्यांनी काय केलं बरं का आपली सर्व इस्टेट दाखवून त्याचं लग्न करून दिलं आपली सर्व संपत्ती दाखवून त्याचं काय करून दिलं लग्न करून दिलं हा माझाच मुलगा आहे लग्न करून दिलं पुन्हा त्याला वाटलं आपली मुलं ह्याला जवळ करणार नाही मग स्वतंत्र धंदा टाकून दिला स्वतंत्र शेती घेऊन दिली एकटे झालं असं ते त्यांनी पगार जर माहिती असती झालं सगळं ते मग निष्काम परवडलं का सकाम परवडलं निष्काम लक्षात काय लक्षात आलं निष्काम त्या मुलाला सर्व मिळालं श्रीमंत झाला तो कशामुळे झाला मागून झाला का न मागता झाला नमक असं निष्काम कर्म जर असं केलं लक्षात तर देव देतो माणसं काय देतात माणसाला मागून मनुष्य काय देणार देव देतो देव आलं लक्षात काय होतो देव देतो हा माझा आतापर्यंत अनुभव आहे का मी कोणाला काही आता पण नाही मागेल कीर्तनला जाऊ कुठं जाऊ मागायचा विषय नाही थोडक्यात सांगायचं आपण न मागता मिळतं फक्त काय करायचं निष्काम कर्म करत राहायचं काय करायचं निष्काम आता कधी कधी मी कीर्तन केलं ना पेशी घेऊन ते तसाच गेलो पण ते लोक म्हणले नाही बा नारळ घ्या पैसे दक्षिण असे काय काय घडणं घडलं पण त्याची कदर केली नाही थोडक्यात सांगायचं निष्कामी सेवाला देवाला निष्काम सेवा देवाला आवडते काय होते निष्काम मुलाला सांगा त्या मुलाला श्रीमंत बनवलं का बनवलं त्याने पगार घेतली म्हणून बनवलं का न घेता बनवलं न गेलं लक्षात ठेव म्हणजे फळाची अपेक्षा करून फळ मिळलेलं असं नाही पण निष्काम जर सेवा केली तर फळ ईश्वर पत्रात टाकतो तो योग फळाचा संघ टाकू नये फळाचा काय कर संघ टाक कर्म करायचं पण कर्मफळाची इच्छा करायची नाही मग अर्जुनाची तेवढी कर्मी लक्षपूर्वक कर्म करतो काय कर लक्षपूर्वक कर्म कर पण आदरली कर्मदैवी जरी समाप्ती ते पाहावी तरी ते विषय ते तो सावी येईल बरी आदरली कर्मदैवी आता समजा कर्म करतोय तो चांगल्या मोठ्या सर्दीनं त्यात चाललेला आहे आणि जरी समाप्ती ते पाहावी आता ते काय झालं चांगल्या पद्धतीने काय झालं शेवट झाला त्याचा
कर्माचा काय झाला? शेवट. चांगल्या पद्धतीने शेवट झाला. प्रार्थना तिथं काय करतो? आनंद मानू नको. काय करू नको? आनंद मानू काय नको. बा माझं असं झालंय, आनंद मानायचं काहीच गरज नाही. तरी विशेष ते तोसावे हेही नको, मोठा आनंद वाटावा हेही नको. की निमित्त कोणी एक येते सिद्धीने म्हणतो ठाकू तरी तिथे पर्यंत शोभावे ना. म्हणजे ते शेवटाला व्यवस्थित पार पडलं, आनंद मानायचा नाही. आलं हा. आणि मग निमित्त कोणी एक आहे, कोणत्या निमित्तानं? ते सिद्धीनं म्हणतात की काहीतरी त्याला व्यत्यय निर्माण झालं. व्यत्यय निर्माण झाल्यानंतर सिद्धीला गेलं नाही, मध्येच बंद पडलं. काय झालं? मध्येच बंद. मध्येच बंद पडलं. आता मध्ये बंद पडलं त्याच्याविषयी दुःख मानायचं नाही. चांगल्या पद्धतीनं शेवट पार पडलं तरी डोक्यात आणायचं नाही. आणि नाही जरी घडलं तरी त्याचा काही खेद करायचा हे सिद्धीनं म्हणतात ठाकी तरी तेथेच नाही आपलं शोभावे ना. आचार्यता सिद्धी गेली तर कादच केली झाली परी ठेली आहे सोडून झाले ऐशी ती मान. आचार्यता सिद्धी गेली, चांगल्या पद्धतीने कर्म पार पडलं तरी कादच केलं झाले. वा वा, आपलं कामच झालं बा. काय म्हणतो मनुष्य? कामच. आता तर काम झालं. परी ठेली आहे सोडून झाले ऐशीची माने. आणि मध्ये बंद पडलं तरी सुद्धा काय म्हणतो तो? चांगलं झालं. काय म्हणतो? चांगलं. कर्माचं अनुष्ठान करत असताना सिद्धीत गेलं तरी त्याला सुख काय वाटत नाही. आणि जरी कदाचित काय नाही झालं तरी त्याला काय वाटत नाही. नाही बंद पडलं त्याला काय वाटत नाही. असते अर्थ